हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत सुकटची भाजी. तर त्यासाठी हे बघा, हे सुकट आहे, याला कोकणामध्ये कोळीम म्हणतात. तर हा सुकट कोळीम व्यवस्थित असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे. हे बघा, 1-5 मिनटं छान असा भाजून घ्यायचा, बारीक गॅसवरच ठेवायचा आहे, कारण हा मोठा गॅस केला तर पटकन जळून जाईल. यासाठी बारीक गॅसवर 4 ते 5 मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित असा पाखडून घ्यायचा आहे, कारण त्याच्या पुढचं जो भुसा असतो थोडा, तो काढून घ्यायचा आहे, किंवा चुरा म्हणायचा त्याला. तर ते काढून व्यवस्थित असा घ्यायचा आहे पाखडून. आणि याच्यामध्ये जर खडे वगैरे काय असतील तर तेही काढून घ्यायचे आहे. असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे बघा, इतकी घाण निघालेली आहे त्याच्यातमधली. आता असं चाळण घ्यायची आहे, त्याने पण असं चाळून काढायचं आहे आणि स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता एक तवा ठेवायचा आहे गरम करायला. त्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे. 2 ते 2.5 चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कट करून टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला कमी तिखटवाली मी मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने परतून झालेला आहे. आता मीडियम साईजचा एक टोमॅटो घ्यायचा आहे, तोही बारीक कट करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. आता हळद पावडर 1 चमचा टाकलेली आहे आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर. आता व्यवस्थित हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता हे बघा, जो कोळीम किंवा सुकट आपण जे धुतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि आपण मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि मीठ कमीच टाकायचं आहे, कारण कोणतंही सुकट हे मिठामध्ये मीठ टाकून सुकवलं जातं, त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. आता गॅस मात्र बारीक करून झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. आता झाकण काढूया 2 ते 3 मिनटांनी आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे, तीही टाकून घ्यायची आहे याच्यावर. आता व्यवस्थित अशी मिक्स करूयात. चवीला खूप छान लागते. आणि याच्याबरोबर ना तांदळाची भाकरीच छान लागते, पण माझ्याकडे आता तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं, म्हणून मी चपाती केलेली आहे. पण सुकटची भाजी आणि तांदळाची भाकरी खूप चविष्ट. एकदा तरी तुम्ही खरंच नक्की करून बघा, खूप चविष्ट लागते. आता हे बघा, गॅस बंद करायचा आहे आणि तवा जाड असल्यामुळे ह्याच्यामध्ये 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित अशी शिजली जाते, तर चविष्ट खूप होते. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय.